उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना मतदान करण्यास शरद पवारांचा नकार। भाजपला मतपुटीची भीती वाटते का, राऊतांचा निशाणा। भाजपचा पृथ्वीराज चव्हाणांवरती मतचोरीचा आरोप। चव्हाणांना पुतण्यांसह 9 जणांची नावं 3 मतदारसंघात असल्याचा आरोप। तर खरे वोट चोर कोण हे स्पष्ट, राहुल गांधींनी उत्तर द्यावं, फडणवीसांचं आव्हान। पैशांचा खेळ असल्यामुळे क्रिकेट आणि रक्त एकत्र दिसेल। पाकिस्तानसोबतच्या सामन्यावरून राऊतांचा हल्लाबोल। तर राऊतांकडून भारतीय सैन्याच्या शौर्याचा अपमान। राऊतांनी माफी मागावी, नवनाथ बन यांची मागणी। ओबीसींचं नेतृत्व धनगरांकडे जातंय, हे माळ्यांचं दुखणं। लक्ष्मण हाकेंच्या व्हायरल व्हिडिओवर वाद। व्हिडिओत मी दिसतोय मात्र आवाज माझा नाही, हाकेंचं स्पष्टीकरण। ओबीसींमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप। हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्याला 1,11,000चं बक्षीस जाहीर। वादग्रस्त वक्तव्यामुळे सोलापुरातील जरांगे समर्थक आक्रमक। हाकेंना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह मराठा समाजातले नेते उपस्थित राहणार। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक। आगामी निवडणुकांसाठी ठाण्यात युती नको, महायुतीत न जाता स्वबळावर लढण्याची भाजप नेत्यांची वरिष्ठांकडे मागणी। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा मराठी मतांवर डोळा। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी 2 मोदी एक्सप्रेस धावणार। बेस्टचे कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांचा पदाचा राजीनामा। बेस्ट क्रेडिट सोसायटीमधल्या मानहानीकारक पराभवानंतर उद्धव ठाकरेंना पत्र लिहून पद जोडलं। 2 ऑक्टोबरला नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतक महोत्सवी सोहळा। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत संबोधित करणार। ट्रेडिंग गुरु अवधूत साठे यांच्या कार्यालयावर सेबीचा छापा। कर्जतमधील ट्रेडिंग अकादमीमध्ये 2 दिवस शोध मोहीम। आणखी काही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्स रडारवर। महाराष्ट्रातील काही बडी नावं समोर येण्याची शक्यता। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अखेर एसआयटीची स्थापना। तपासात परभणीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करण्याचे आदेश। तपासात नावं निष्पन्न होणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार। हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रफुल्ल लोढाला अटक। पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई। 36 वर्षीय महिलेच्या अत्याचाराच्या तक्रारीनंतर लोढाला अटक। प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता। अनेक तरुणी खेवलकरांविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येण्याच्या तयारीत। पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीवर तोडगा। मागच्या वर्षी जसा क्रम होता तो तसाच राहील। मिरवणुकीला सकाळी 9:30 वाजता सुरुवात होणार, मोहोळ यांची माहिती। बीडमध्ये बॉयफ्रेंडसाठी 2 मैत्रिणींमध्ये रंगला हत्येचा थरार। मैत्रिणीने मुलाच्या मदतीने होमगार्ड मैत्रिणीचा गळा दाबून केली हत्या। मृतदेह नाल्यात फेकल्यानंतर अल्पवयीन मुलासह महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नागपुरात 125हून अधिक वर्षाची परंपरा असलेला मारबत उत्सव उद्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार। 4000 पोलीस, ड्रोन कॅमेरा आणि सीसीटीव्हीची नजर। पंढरपुरात भीमा नदीने ओलांडली इशारा पातळी, धोक्याची पातळी। पंढरपूर शहरातील 445 नागरिकांचं तर ग्रामीण भागातील 11 कुटुंबांचं स्थलांतर। कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा जोर ओसरला। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर, तर चांदोली धरणातून विसर्ग थांबल्यामुळे कृष्णेच्याही पाण्यात घट। इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास। खासगी आणि सरकारी इलेक्ट्रिक 4चाकी वाहनांना टोलमाफी। भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यास मनाई। सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय। हिंसक आणि भटक्या श्वानांना सोडू नका, कोर्टाचे निर्देश। भटक्या कुत्र्यांबाबत हेल्पलाईन नंबर जारी करण्याचेही आदेश। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा व्हिडिओ व्हायरल। चिपळूणमधील वाशिष्ठी पुलाजवळ रस्त्याची चाळण। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खड्डे बुजवले। देशातील पहिल्या रोरो कार सेवेला कोकण रेल्वे मार्गावर अत्यल्प प्रतिसाद। आज अंतिम मुदत, आतापर्यंत केवळ 5 जणांचंच आरक्षण।
बैलांना साजशृंगार करून बैलपोळा सण साजरा. लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे धुळे बुलढाण्यासह काही भागात सार्वजनिकरित्या साजरा करण्यास निर्बंध.